श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. प्रत्येक वेळेस जर तुझ्या मनात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असतील तर देवाचे ध्यान कर, चिंतन कर, एकाग्र मनाने कर आणि त्यानंतर बघ तुझ्या मनात येणारे विचार हे सकारात्मक होतील. बाळा, जेव्हा तुझ्या मनातून त्या नकारात्मक कल्पना जातील त्यावेळेसच तुला माझे सकारात्मक अनुभव येऊ लागतील, दिव्य अनुभव होऊ लागतील. तुझ्या जीवनातून अंधकार नाहीसा केला जाईल, तुला दिव्य प्रकाश प्राप्त होईल. या संदेशाला वगळण्याचा प्रयत्नही करू नकोस. जर असे केलेस तर तुला खूप काही आशीर्वादांपासून वंचित राहावे लागेल आणि ती माझी इच्छा नाही. तू हे संपूर्ण ऐकावे आणि तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हावे अशी मी तुला आज्ञा करतो. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि आनंदाचा वर्षाव करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे. आज तुझी निवड मी केली आहे हा संदेश ऐकण्यासाठी, मनातली खूप काही नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी. कारण देव सतत तुझ्यावर लक्ष केंद्रित करून आहेत. जर तुला वाटत असेल की मी तुझे ऐकत नाही, तुझी प्रार्थना स्वीकार होत नाही, तुला प्रत्येक कार्यात उशीर लागत आहे, तुझ्या मनाप्रमाणे घडत नाही, तर आजचा हा संदेश फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच आहे. तुझ्या मनातल्या त्या वेदना संपवणारा, तुझ्या आयुष्यातले ते दुःख, कष्ट, क्लेश संपवणारा, सुखद अनुभव देणारा हा संदेश आहे. बाळा, मनपूर्वक याला शेवटपर्यंत ऐकावे अशी मी तुला आज्ञा करतो. कारण जेव्हा तुम्ही हे ऐकाल तेव्हा तुमच्या मनात ती प्रेरणा जागृत होईल आणि त्यामुळे तुम्ही ते कार्य करण्यात यशस्वी ठराल. देव म्हणतात, तुला यशस्वी करणारा आशीर्वाद हवा आहे ना? मग माझे ऐक, कारण मी तुझा देव आहे. जर तुझ्या देवावर तुझा संपूर्ण विश्वास आहे मग कुणीही तुझ्या आड येऊ शकत नाही, तुझ्या कार्यात अडथळे निर्माण करू शकत नाही. बाळा, माझे बोल हे तुझ्यासाठी पवित्र बोल आहेत, म्हणून ते शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐकावे. बाळा, पुढील काळात मी तुझ्यासाठी असे द्वार उघडू इच्छितो, पण तुला त्यात प्रवेश करण्यासाठी ते कर्म देखील करावे लागतील जे तुझ्यासाठी नियोजित केलेले आहेत. बाळा, कर्माशिवाय कुणालाही गती नाही. तेव्हा निरंतर कर्मातून सुटण्याचा मार्ग शोधण्यापेक्षा त्या कर्मातूनच तुम्हाला जे काही प्राप्त करायचे आहे त्यासाठी प्रयत्न करा. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, पुढील काही मिनिटे तुम्ही जर हा संदेश ऐकत राहिलात तर यातील दिव्य ऊर्जा, माझे पवित्र आशीर्वाद तुम्हाला चमत्कारांच्या रूपात प्राप्त होतील. अगदी या रात्रीतून सुद्धा तुमच्यासाठी काही अद्भुत चमत्कार घडू लागतील. तुमच्या वेदना संपून जातील. अनेक दुःख जे तुम्ही कधीही पूर्वी पाहिले नव्हते, जे आज तुम्ही त्रास सहन करत आहात, ते देखील पुढील काळात तुम्हाला जाणवणार नाहीत. कधीही ते तुमच्या आयुष्यात परत येणार नाहीत. बाळा, मी तुझ्यासाठीच कार्य करत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझी तात्पुरती परिस्थिती बदलण्याच्या स्थितीत नाही, तर पुढील 100 वर्षे तुला आयुष्यमान, सुख, संपत्ती, वैभव आणि आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी आलो आहे. जर तुला तुझी पुढील 100 वर्षे आनंदित हवी आहे तर हा संदेश संपूर्ण ऐकून घे आणि यात मी जे काही तुला आशीर्वाद देत आहे ते मनपूर्वक स्वीकार कर. कधीकधी कठीण वाटते, पण ते तसे नसून जेव्हा तुम्ही कार्याचा आरंभ करता तेव्हा कठीणही तुमच्यासाठी सोपे केले जाते. देव म्हणतात, दुरून दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टी कठीणच वाटत असतात, म्हणूनच त्या गोष्टीच्या जवळ जा, त्याच्यात खोल शिरा, म्हणजे तुम्हाला त्यातील मर्म कळेल. जेव्हा तुम्हाला ते कळेल तेव्हा ते सर्व काही
तुमच्यासाठी सहज आणि शक्य होऊन जाईल. बाळा, तसेच आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत आहात तेव्हा माझे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या जीवनातील ते कटू अनुभव समाप्त करतील, ते संघर्ष समाप्त करतील. मला माहीत आहे तुमच्या शत्रूंनी तुमच्या विरोधात खूप काही कट कारस्थान केले आहेत. तुम्हाला दुखवण्यासाठी त्यांनी खूप वेळा प्रयत्नही केले आहेत, पण काही वेळे ते त्यात सक्षमतेने उत्तीर्ण झाले आहेत. पण आता मात्र ते कुठल्याही परिस्थितीत उत्तीर्ण होणार नाहीत, कारण त्यांना अनुत्तीर्ण करण्यासाठी माझा आशीर्वाद तुला प्राप्त होत आहे. ते आता तुझा छळ करू शकणार नाहीत. ते तुला वेदना देऊ शकणार नाही. तुझ्या कार्यात अडथळे निर्माण करू शकणार नाही. बाळा, माझी दिव्य दृष्टी त्या सर्वांना पाहत आहे. तेव्हा आता तू निश्चिंत राहा, कारण माझे कार्य तुझ्यासाठी सुरू झाले आहे. जेव्हा देवाची अफाट अनंत शक्ती तुझ्यासाठी कार्य करत आहे तेव्हा विचार करणे थांबव आणि कृतीवर लक्ष केंद्रित कर, कारण देव जिथे येतात तिथे सर्व काही अंधार नष्ट केला जातो. सुख, संपत्ती, आरोग्याचे आशीर्वाद प्राप्त होतात. खूप काही दुखणे असणाराही व्यक्ती खूप काही आनंदाने मिरवू लागतो, कारण देव तिथे आलेले असतात. देवांची उपस्थिती या क्षणालाही तुम्हाला भासत असेल तर तुम्ही भाग्यशाली आहात. हा संदेश ऐकताना ज्यांना कुणाला स्वामींचा भास होत असेल त्यांनी स्वतःला भाग्यशाली माना, कारण देव प्रत्येक वेळेस आपल्या आजूबाजूलाच आहेत. देवाचे सुरक्षा कवच अभेद्य आहे, त्याला कोणीही भेदू शकत नाही. ते चिरकाल जिथे त्यांचे भक्त आहेत त्यांच्या आजूबाजूला देव तयार करतात. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, आजही मी तुझ्यासाठी सुरक्षा कवच तयार केले आहे. तुझ्या वेदना, तुझे दुःख, तुझ्या यातना संपून तुला सुख, समाधान, आनंदाची प्राप्ती होईल. तुझ्या घरी आता येत्या दिवाळीत भरभराट होणार आहे. तू जर शंका घेत नसशील तर तुला तेही प्राप्त होईल ज्याचा तू आजपर्यंत विचार देखील केलेला नाहीस. बाळा, तुझे खूप काही मन आहे ना की तुला ते अमुक सुख प्राप्त व्हावे, तर त्यासाठी सज्ज हो, कारण तुझ्या मनातली भावना मी जाणतो. तुझ्या मनातील प्रश्नही मी जाणतो. आता त्यावर तुला आशीर्वाद देण्यात येत आहे, त्यासाठी सज्ज हो. जेव्हा तुम्ही हा स्वामींचा संदेश ऐकाल तेव्हा मनपूर्वक ऐका. स्वामींना प्रार्थना करा. तुम्हाला जे काही हवे आहे ते प्रार्थनापूर्वक मागा आणि मग बघा देवांचा चमत्कार. स्वामी माऊली जिथे येतात, जिथे त्यांचे भक्त त्यांचा आदर करतात, नामस्मरण करतात, स्वेच्छेने त्यांची पूजा अर्चना करतात, संकल्प करतात, तिथे स्वामी प्रत्यक्ष रूपात हजर असतात. कधीकधी तुम्ही स्वामींना ओळखता आणि कधीकधी नाही, तर स्वामींना ओळखण्याची दिव्यदृष्टी हवी आहे. कधीकधी सुगंधाच्या रूपात स्वामी येऊन भेट देतात, तर कधी एखाद्या शुभ शकुनातही स्वामी भेट देतात. कधीकधी फूल देवावरून पडले म्हणजेही काही संकेत येतात. जर तुम्हालाही ते संकेत मिळत असतील तर स्वतःला सौभाग्यशाली माना, आनंदी व्हा, कारण स्वामींनी तुम्हाला भेट दिली आहे. स्वामींचा हा दिव्य संदेश जिथे कुठे ऐकला जाईल ती जागा पवित्र होईल. ऐकणाऱ्याचे हृदय, मन पवित्र होईल. स्वामी माऊली तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य, आनंद, यश प्राप्त करून देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.